तर रात्रीच्या 12 वाजता अनुला विश करायचं होतं, त्यामुळे मी 12 वाजेपर्यंत जागी होती. अनु झोपली होती लवकरच, पण तिला मी म्हणजे टॉर्च लावला होता ना, त्यामुळे ती पण उठली आणि तिला छान असं विश केलं मी रात्रीच्या 12 वाजता. नंतर आम्ही निवांत झोपून घेतलं. चला मग आता सकाळी भेटूयात. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. कशी आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली आहे. सर्वांना प्रथम इतकं तत्वमत होते ना. सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ. आज आहे माझ्या मुलीचा म्हणजे अन्वेषाचा बड्डे आणि खूप साऱ्या DM येतात, कमेंट येतात. तर थँक्यू सो मच. तिला पण मी थँक्यू म्हणायला हवं थोड्या वेळाने. तर आहे ना, सगळं घरातलं आवरलं आहे. सकाळ सकाळ लवकर उठले, स्वयंपाक करून घेतला. म्हणलं की नंतर सगळं नियोजन वगैरे करायला. आणि आता माझे वडील आले आहेत. जर मी तुम्हाला पुढे दाखवतेच की काल अनुची रिॲक्शन कशी होती. मम्मी पण येणार होती, पण प्रवास भरपूर लांबचा आहे. 200 किलोमीटर यायचं म्हणलं ते उलट्या वगैरे त्रास, त्यामुळे एवढं मोठं पण बड्डे करायचं नव्हतं यावेळेसचा. त्यामुळे मम्मी काही आली नाही, फक्त माझे वडील म्हणजे पप्पा आले तर. आणि आता त्यांना माझ्या मिस्टरांच्या स्कूलमध्ये माझ्या वडिलांना घेऊन जायचं आहे. आणि म्हणजे ते दोघं जातील आता. आणि आता अनुला स्कूलला सोडून देते मी. तिच्या फ्रेंडला चॉकलेट्स वगैरे द्यायचं. आज पाठवायचं नव्हतं तसं, पण ठीक आहे म्हणलं मुलांना चॉकलेट वगैरे देऊन येईन. बाकी स्वयंपाक वगैरे सगळं झालं आहे. देवपूजा करते आता. आणि व्लॉग असंच कंटिन्यू करा. आणि असं फेस टू फेस आता मी काही बोलू शकत नाही, कारण आता ना माझी खूप घाई दांदळू उडणार आहे. त्यामुळे आता मी डायरेक्ट व्हॉइस ओव्हरच करेल. माझ्या सासरकडची माणसं पण निघल्यात. ननंदबाई येतात. ते ननंदबाईची मुलगी, त्यांचे मिस्टर आणि माझे नंदावे आणि माझ्या सासूबाई पण येणार. तर आज सगळी दिसतील तुम्हाला ब्लॉगमध्ये. त्यामुळे ब्लॉग हा शेवटपर्यंत नक्की पहा. आणि प्लीज प्लीज अनुसाठी गिफ्ट म्हणून एक लाईक नक्की करा. आणि काही एक लाईकच नक्की करा. तुमचं लाईक खूप महत्त्वाचं असते. एक लाईकसुद्धा माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं असते. चला मग लाईक करा. चला मग आता सुरुवात करते. आणि हा ड्रेस कालच मागवला आहे. खूप सुंदर आहे. क्वालिटी पण एक नंबर आहे. जर का तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की बाय करा. बघू शकता तुम्ही. असं 1 पीस आहे. ॲक्च्युली हा मला बीचला घालायचं होतं, कारण आता फिरायला जायचं पण प्लॅनिंग आहे आमचं. बघू, पण आज नवीन काहीतरी घालावं म्हणलं शुभ मुहूर्तावर अनुच्या, त्यामुळे आज घातला आहे. चला मग लिंक याची देते कमेंटमध्ये. खूप 300 रुपयाच्या आसपास आहे आणि क्वालिटी एक नंबर आहे. आता उन्हाळ्यामध्ये असे ड्रेस ना घालायला भारी. चला मग आता आवरते, थोडेसे कपडे वगैरे धुवायचे होतं. चलो. बड्डेच्या आदल्या दिवशीची क्लिप आहे, जेव्हा माझे पप्पा आले तेव्हा. अनुची रिॲक्शन पहा. कोण आले? कोण आहे ग? अण्णा आले? बड्डेच्या दिवशी सकाळी लवकर उठले, छान अशी सुंदर देवपूजा करून घेतली. इतकं फ्रेश वाटलं ना. आणि फुलं वगैरे आणली होती, त्यामुळे देव एकदम भारी दिसत होते. नंतर देवपूजा झाल्याच्या नंतर मला अनुला स्कूलला सोडायला जायचं होतं. तुम्हाला जसं मगाशी सांगितलं की स्वयंपाक वगैरे सगळं माझं लवकर आवरलं होतं, कारण आज मला आहे ना दुसरा कोणताच ताण ठेवायचा नव्हता. तर हा सुंदर असा ड्रेस कालच रिसीव झाला. 1 पीस आहे. लिंक त्याची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला, चॉकलेट ना मावशीकडून. अनुला स्कूलला घेऊन आले. स्कूलमध्ये आल्याच्या नंतर सगळ्यांना तिने चॉकलेट वाटले. सगळ्यांनी तिला हॅपी बर्थडे म्हणून विश केलं. खूप आनंदी होती. तिचा हा सुंदर असा ड्रेस मागच्या बर्थडेचा आहे, मला वाटते मागच्या बर्थडेचा, पण अजून पण तिला येतो. खूप सुंदर आहे. नंतर तिला आहे ना तिथंच ठेवलं आणि घरी आले. थोडासा स्वयंपाक, म्हणजे आता संध्याकाळचा स्वयंपाक आहे हा, पण गावाकडचे सगळे उशिरा येणार आहेत, त्यामुळे म्हणलं ना थोडंसं निवांत आपण. म्हणजे पहिल्यांदा मी वरणचं कुकर लावला, नंतर भात लावला, नंतर चपात्या केल्या. म्हणजे 4, 5:30, 6पर्यंत माझा स्वयंपाक कंप्लीट होता. आणि 2 वाजता लागले होते. एवढे तास मी स्वयंपाक करत होते, कारण थोड्या वेळ बसायचे, थोड्या वेळ ते. आणि मागच्या आठवड्यापासून मी घरावरच आहे ना, त्यामुळे माझे पाठ पण खूप पेन करत आहे. सीजरमुळे बहुतेक आता म्हणजे थोडंसं जास्त कष्ट आलं की लगेचच पाठला म्हणजे पाठ दुखायला लागत आहे. बहुतेक आता सीजरमुळे पण ते होत असेल. तिच्या पप्पाला म्हणलं तुम्ही जावा, अनुला स्कूलमधून आणा. मग त्यांनी अनुला स्कूलमधून आणलं. ती छान अशी खेळत होती. आणि हा खरंच सुंदर ड्रेस आहे. मी उद्याच्या दिवशी पण हाच घालणार आहे बीचवर जाताना, कारण आम्हाला फिरायला पण जायचं आहे. इकडे रायगडवर पण जायचं आहे. ते आता उद्याच्या दिवशी व्लॉग येतील, ते त्यासाठी स्टेट येऊन. आणि प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला आता मी ना स्वयंपाकामध्ये काय बनवलं तुम्हाला सांगते. मी छान पनीरची भाजी बनवायची होती मला, पण त्या टायमाला बटाट्याची भाजी, वरण, भात, चपाती आणि जिलेबी आणली आहे. आणि
संध्याकाळी जे कोणी येतील त्यांच्यासाठी छान छान वेपर्स, फरसाण, चॉकलेट्स आणि केक पण आणायचा आहे. सो ते सगळं संध्याकाळी जे येतील त्यांच्यासाठी. आणि अण्णा इथे बसले होते TV बघत. तर डेकोरेशन वगैरे सगळं भैयाने मीच केलं, छान सुंदर केलं आहे. हा बॅनर पण ऑनलाईनच घेतला आहे. नक्की कमेंटमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्याचे लिंक देईन मी. सिम्पल अँड स्वीट मागच्या सगळ्या बड्डेचं डेकोरेशन खूप सुंदर केलं होतं. मग यावेळेस म्हटलं थोडंसं सिम्पल ठेवूया आणि एकदम रिअल बॅनर वाटते, म्हणजे बघू शकता तुम्ही एकदम 3D मध्ये. आणि हे अनुचा ड्रेस पण ऑनलाईन आहे. मागचं सगळं माझी साडी, माझा ब्लाऊज सगळं ऑनलाईन आहे. सगळ्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईल, नक्की चेक करा. तसंच तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलं असेल शॉपिंगच्या हॉलमध्ये काय काय मी कसं काय घेतलं आहे, तरी पण आज मी लिंक देऊन देईन. हे माझे वडील आहे, मग त्यांचे पण छान असे फोटोज काढले. आमच्या गावाकडचे अजून आले नव्हते कारण ते रस्ता चुकले होते. माझा भाऊ आहे हा, तर रस्ता चुकले होते त्यामुळे ते थोडेसे लेट येणार होते. त्यांना 7:30-8 वाजले होते. मग तोपर्यंत आम्ही थांबलो होतो. नंतर आल्याच्या नंतर ते फ्रेश झाले आणि नंतर सगळ्या इथालच्या बिल्डिंग ऑक्शन करण्यासाठी मी सगळ्यांना बोलवलं. तर इथे ना अनुचे फ्रेंड छान असे बसले आहेत शेजारी. अनुची मावशी, अनुचे जे कोणी इथालचे आहेत ओळखीचे त्यांना सगळ्यांना बोलवलं होतं. ज्यांच्या घरी मुलं आहेत त्यांनाच बोलवलं होतं, कारण जास्त मोठा पण बड्डे करायचं नव्हतं. मुलांना कसं एक उत्सुकता लागते. ही फक्त माझी फ्रेंड हिला बोलवलं होतं, बाकी ना जास्त कोणाला बोलवलंच नव्हतं यावेळेस. म्हणलं की आपण छोटाच करूया, नेक्स्ट टाइम पुढच्या वर्षी 5वा बड्डे ना खूपच मोठा करायचा. त्यामुळे म्हटलं चला मग छोटा करूया. आणि लहान मुलांचं कसं असतं ना की बड्डे, त्यामुळे मग अनुचा थोडासा छोटा मोठा असं म्हणजे मीडियम असा बड्डे केला ह्यावेळेस. छोटा मोठा काय नसतं, वाढदिवस असतो शेवटी. तर ह्या आमच्या फ्लॅटच्या मालकीनबाई आहेत. या माझ्या नंदूबाईची मुलगी आहे. सगळ्यांचे इंट्रोडक्शन तुम्हाला तसं करूनच देते मी. तर ह्या आमच्या खाली राहतात, अजून पण होत्या पण ते व्हिडिओ बहुतेक भैयाने घेतले नाही, भैयाला सांगितले होते. तर चला आता अनुचा बड्डे आपण एन्जॉय करूया. May God bless you. May God bless you. अनुला तिच्या हातानेच ते फूल खायचं होतं, पण मी तिला थोडंसं चारत होते, पण नाही, तिला ते खायचंच नव्हतं. तिला तिच्या हाताने फूल खायचं होतं. मुलांना एकदा कळायला लागलं त्यांना ते खूप जिद्दी होतात आणि त्यांना त्यांच्या मनासारखंच करायचं असतं. थोडेसे फोटोज व्हिडिओज पुढे जोडते मी. कोणी काही गिफ्ट दिलं ते सगळ्यात शेवटी तुम्हाला दाखवते. आणि हे सुरुवातीचे फोटो आहेत, म्हणजे बड्डेच्या आधीच आम्ही काढले होते थोडेसे फोटो. ही साडी पण खूप सुंदर आहे, नक्की घ्या जर का तुम्हाला घ्यायची असेल. या माझ्या सासूबाई, त्यांनी सोन्याचं कानातलं आणलं होतं अनुसाठी. मागे मी तुम्हाला दाखवलंच कसं आहे ते. एकदम डिटेलमध्ये डिझाईन तुम्हाला मी नंतर कधी त्या व्हिडिओमध्ये शेअर करेल. सगळ्यांचे फोटोज तुम्हाला दाखवलेच मी, नंदूबाईंचे मिस्टर वगैरे सगळे. तर इथे ना थोडंसं म्हणजे इथे सगळ्यांनी ओळलं आहे ते थोडंसं शॉर्टमध्ये तुम्हाला मी दाखवते. आणि मग शेवटी अनुच्या आता फोटोज. ह्या माझ्या नंदूबाई, ह्या अनुची मावशी वगैरे, ह्या माझ्या सासूबाई, ह्या आहेत शेजारच्या पाजारच्या वगैरे. आणि अनुसाठी हे कानातलं गिफ्ट आले आहे. बाकी पण सगळ्यांनी काय काय छान दिले आहेत गिफ्ट. अनुने लगेचच ते बड्डे झाले की ओपन केले आणि त्याचं उद्घाटन पण करून टाकलं. सगळे स्टडीचेच आहेत बाय द वे. चला व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू मग उद्या. खूप छोटा व्हिडिओ झालाय, चला मग भेटू उद्या. बाय.